नाशिक दिंडोरीमध्ये मविया महायुतीकडून प्रचार सभांचा धडाका। वणीमध्ये शरद पवार यांची तर नाशिकच्या गोल्फ मैदानावर उद्धव ठाकरेंची आणि पिंपळगाव बसवंतमध्ये पंतप्रधान मोदींची सभा। मोदींच्या सभेआधी लासलगावमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध। कांदा निर्यात बंदी विरोधात जोरदार घोषणाबाजी। पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमध्ये रोड शो। 2.5 किलोमीटरच्या रोड शो मधून मुंबईकरांशी साधणार संवाद। घाटकोपरमध्ये काही रस्ते दिवसभर बंद राहणार। विकास केला असता तर मोदींना प्रचाराची गरज नसती। मोदी मतं मागतायत हाच त्यांचा पराभव। ईशान्य मुंबईतल्या प्रचार सभेत राऊतांची तुफान फटकेबाजी। मवियामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती। वरिष्ठ पातळीवर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती। प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना जिरेटोप घातल्यानं वाद। मोदींना जिरेटोप घालण्याची प्रफुल्ल पटेल यांची हिंमतच कशी। जिरेटोप सत्कारावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप। पंतप्रधान मोदींकडे फक्त 3 कोटींची संपत्ती। निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर। मोदींकडे स्वतःचं घर आणि गाडीही नाही। पुणे शिरूर लोकसभा उमेदवारांचा प्रचार खर्च जाहीर। आढळरावांनी केला सर्वाधिक 74,97,000 खर्च। तर अमोल कोल्हेंकडून 53,69,000। मुरलीधर मोहोळ यांच्याकडून 69,41,41,000 रुपये खर्च। केंद्र सरकारकडून ईपीएफओ खातेदारांना मोठा दिलासा। ईपीएफओ क्लेम आता 4 दिवसात निकाली निघणार। याआधी क्लेम निकाली काढण्यासाठी लागायचे कमीत कमी 10 दिवस। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सांगली महापालिका ही ऍक्शन मोडवर। महापालिकेकडून शहरातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश। सरकारी बँकांना 1.40 लाख कोटींचा नफा। गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकांच्या नफ्यामध्ये 35% वाढ। एकूण नफ्यामध्ये स्टेट बँकेचा सर्वाधिक 40% वाटा। अटल सेतूवरून धावणाऱ्या ई शिवनेरीची लाखोंची कमाई। 3 दिवसात एसटी महामंडळाला मिळालं 5 लाखांचं उत्पन्न। कोल्हापूर महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरेसह मुकादम निलंबित। पद्मराज उद्यानातील झाडांच्या फांद्या तोडण्याऐवजी थेट वृक्षतोड केल्यानं कारवाई। छत्रपती संभाजीनगरच्या पाण्यासाठी न्यायाधीश उतरले रस्त्यावर। रणरणत्या उन्हामध्ये न्यायमूर्ती रवींद्र घुगे RM जोशींकडून पाणी पुरवठा योजनेची पाहणी। योजना तातडीनं सुरू करण्याचे आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।